सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आपण सर्व पाली भाषा शिकू, पालीतच बोलू. पुन्हा हा महाराष्ट्र पालीने करू. या महाराष्ट्रामध्ये सर्व समूहाचे लोक राहतात आणि ते सर्व समूहाचे लोक आपापली भाषा बोलतात. जसे लवानी, त्याला आपण बंजारा म्हणतो, मसनजोगी, पारधी, घिसाडी, कैकाडी, झिंगाभुई, बंगाली, गुजराती असे आणि वडा असे सर्व समूहाचे लोक हे आपापली भाषा बोलतात. त्यातल्या बऱ्याच लोकांची लिपी नाही, पुस्तक नाही बघा, तरी ते त्यांची भाषा बोलतात. आता मला सांगा, झिंगाभुई कधी शाळेत गेलात का? त्यांचं कधी पुस्तक वाचलं का? पारधी मसनजोगी त्यांचं कधी पुस्तक आहे का? लिपी आहे का? बाराखडी आहे का? मग ह्या लोकांचं काही नाही, लिपी नाही, पुस्तक नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, काही नाही. पण तरीही ते बघा त्यांची भाषा बोलतात. इकडे धुळे जळगावमध्ये कोकणी लोक आहेत, आदिवासी लोक, ते त्यांची भाषा बोलतात. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले आदिवासी लोक ते सुद्धा त्यांची भाषा बोलतात. भिल्ल लोक आहेत ते सुद्धा त्यांची भाषा बोलतात. फक्त एकमेव हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आहे की तोच फक्त त्यांची भाषा बोलत नाही. पाली तिला नाही कोणी वाली असं म्हणण्याची वेळ आली. कारण पाली भाषेचं शाळा आहे, पुस्तक आहे, बाराखडी आहे, लिपी आहे, सगळं आहे. पुस्तकात आहे, शिलालेखावर पण आहे, सर्व आहे. पण तरी शाळा, कॉलेज, पुस्तक, पाटी, पेन्सिल सगळं असूनही पाली कोणी शिकत नाही, पाली कोणी बोलत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण जगातील लोकांनी पाली भाषा शिकावी म्हणून त्याला अजिबात वेळ नसताना वेळात वेळ काढून ह्या सर्व लोकांच्यासाठी पाली कशी शिकावी यासाठी पाली व्याकरणचं पुस्तक लिहिलं. 5 भाषेमध्ये पाली शब्दकोश लिहिला, पालीच्या सूक्त गाथा त्याचं संकलन केलं आणि पालीच्या संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करून मराठीमध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म आपल्याला भाषांतर करून आपण घेतलं, मराठीमध्ये भाषांतर करून घेतलं. मग अशा प्रकारचं एवढे बाबासाहेबांना मेहनत घेतली. त्यांच्याकडे आर्थिक अडचण होती. रमाच्या मांडीवर किती मुलं मेलेत, दवा नाही, कपडे नाहीत आणि मुलं मेले तेव्हा अंत्यविधीसाठी पांढरा कपडा पाहिजे, नवा कपडा पाहिजे, त्याला सुद्धा पैसे नव्हते. ते सुद्धा रमाने अंगावरची साडी फाडून दिली, त्याच कपड्यामध्ये अंत्यविधी केला. मग त्यांना अजिबात वेळ नव्हता, पैसा नव्हता, तरीही त्यांनी आपले हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, कर्तव्य एवढं सगळं केलं आणि आपल्याला पाली भाषा बोलण्यासाठी लायक केलं. पण तरी आपण किती लायक झालो बघा. असं जेव्हा मी लोकांना बोलतो तेव्हा लोक म्हणतात, काय साहेब